दृढ चालवावे भूदेव संताशी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वांकी मंगल बोलवावे. पर्याप्त. आता असाच प्राणायाम आजकाल मॅक्सिमम लोकांना डायबिटीज आणि बीपी या दोन गोष्टी, कोणाला विचारलं प्रत्येक 10 मधून 8 सांगतो मला बीपी आहे किंवा डायबिटीज आहे. हे आपल्या चुकीच्या खानपानामुळे, दैनंदिन चुकीच्या वागणुकीमुळे हे झालेला आपल्याला रोग आहे. तर यात ब्राह्मण उपाय जर तुम्ही केला तर तुमची डायबिटीज बीपी कंट्रोलमध्ये राहील. जास्त पॉवरची गोळी असेल ती कमी होईल, कमी पॉवरची असेल तर नियमित जर केलं तर ती सुटून जाईल हमखास. तर ते उज्जाय प्राणायाम कसं करतं आपण, झोपेत कोणी घोरतात तर तसं आता दीर्घ श्वसन जसं केलं तसंच करायचं, पण ते सिंपल यात केलं आपण. श्वास घेतला आणि श्वास सोडला, काहीच केलं नाही. आता याच्यात काय करायचं, घोरण्यासारखा आवाज नाकाने करायचा आहे. याची 3 आवर्तन करा. डोळे बंद करा, घोरण्यासारखा आवाज करा, श्वास घ्या आणि तसंच श्वास सोडा. खुर्राटेकडून श्वास घ्या आणि खुर्राटेकडून श्वास सोडा. पर्याप्त. आलं असेल लक्षात तुमचं काय आपलं शरीर किती लेवलवर आहे ना. तर सुरुवातीला असं होईल, एकदा प्रयत्न केले आपण, नियमित करत राहिलो तर आपलं शरीर शुद्ध होत जाईल. त्याची आवर्तन 3 पासून सुरुवात करून 10 ते 15, सकाळी 10-15, संध्याकाळी 10-15 असे जर केले तर 3 ते 6 महिन्यानंतर तुमचं बीपी शुगर हे सामान्य राहील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ध्यान हे सर्वांनी केलंच पाहिजे. ध्यान जे आपलं आराध्य आहे त्याला आपल्याबरोबर आणणे. मग सहकार क्षेत्रात एखादं आपलं ध्येय असो, जे आपलं काम असो, कारण काम ही सर्वात श्रेष्ठ पूजा आहे. आपण एखाद्या मंदिरात नाही गेलो चालेल, पण आपल्या कामाप्रती आपण प्रामाणिक असलंच पाहिजे. तिथेच देव आहे, चराचरात देव बसलेला आहे, मंदिरामध्येच नाही फक्त, चराचरात देव आहे. आणि त्या देवाची पूजा करण्याची संधी आपल्याला भाग्याने सहकार क्षेत्रातील सभासदांना, कार्यकर्त्यांना मिळालेली आहे. दुसरं काहीच करावं लागत नाही. ध्यानाने आज खूप आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्ती हा टेन्शनमध्ये जगतो आहे. हायपर टेन्शन, कामाचं टेन्शन, घरातलं कटकटीचं टेन्शन, ओझं खूप आहे बरं. तर ध्यानाने काय होते, आत्मविश्वास वाढतो. ध्यानाने आत्मविश्वास वाढतो, सकारात्मकता वाढते, मन एकाग्र होतं. आणि हे मन एकाग्र राहिलं, आत्मविश्वास आपला वाढला तर आपण कामावर कॉन्सन्ट्रेशन करू शकतो आणि कामला आपलं चांगलं होईल, उच्च दर्जाचं काम आपल्या हातून होईल, जेणेकरून आपल्या संस्थेला, समाजाला, परिवाराला त्याचा फायदा होईल. म्हणून प्रत्येकाने हे ध्यान केलंच पाहिजे. तर ते आमच्या सद्गुरूंच्या 2 साधना अखिल मानव समाजाकरता, फक्त हिंदू करतात नाही, विश्वातील अखिल मानवाकरता या साधनांची निर्मिती केली आहे. त्यातलं आपण षटचक्रवेदन हे मी तुमच्याकडून करून घेणार आहे. आपल्या शरीरात 7 योगचक्र आहेत. प्रत्येक मानवाच्या शरीरात 7 योगचक्र आहेत. पहिलं मूलाधार. मूलाधार म्हणजे गुदा आणि जनेंद्रियाच्या मधात जे शिवण असते, जे सांगायचं म्हणजे आपण आकाश पाळण्यात बसलेलो आहे, तो पाळणा खाली येताना ज्या ठिकाणी गुदगुल्यासारखा सेन्स होतो ती जागा म्हणजे मूलाधार. दुसरं नाभी. नाभी सर्वांना माहित आहे. तिसरं हृदय. चौथं कंठ. 5वं तालू, पडजिभेचं वरचं स्थान ते तालू. 6वं भ्रूमध्य, दोन्ही भुवयांच्या मधोमध. आणि 6वं सहस्त्रार, जिथे लहान मुलांना हाड नसतं, पोकळ जागा जी असते, नरम जागा, ते म्हणजे सहस्त्रार. कसं करायचं, सरळ बसायचं, डोळे बंद असतील, मी श्वास म्हणेल त्यावेळेस भरपूर श्वास छातीत ओढायचा, भरपूर.
आणि ओम ज्या वेळा मिळेल त्यावेळेला ओमचा धीर गंभीर नाद करायचा, ओमचा धीर गंभीर नाद, आणि तो नाद लक्ष काय जाऊन राहील, मुलाधारावर. नाद संपेपर्यंत लक्ष मुलाधारावर ठेवायचं. श्वास संपून जाईल, पुन्हा श्वास घ्यायचा, पुन्हा श्वास घेतल्यानंतर मी मुलाधार म्हणेल, मुलाधाराला 2-3 सेकंद स्पर्श करून मग नाभीवर यायचं. मग श्वास संपेपर्यंत ध्यान नाभीवर राहील. श्वास संपला, पुन्हा श्वास घ्यायचा, मी मुलाधार नाभी म्हणेल, मुलाधाराला 2-3 सेकंद, नाभीला 2-3 सेकंद स्पर्श करून मग हृदयावर स्थित व्हायचं. श्वास संपेपर्यंत ध्यान हृदयात राहील. पुन्हा श्वास संपेल, पुन्हा श्वास घ्यायचा, मुलाधार नाभी हृदयाला स्पर्श करून मग कंठावर स्थिर व्हायचं. पुन्हा श्वास संपेल, श्वास घ्यायचा, मुलाधार नाभी हृदय कंठ तालूवर स्थित व्हायचं श्वास संपेपर्यंत. पुन्हा श्वास घ्यायचा, मुलाधार नाभी हृदय कंठ तालू भ्रूमध्यावर स्थित व्हायचं श्वास संपेपर्यंत. पुन्हा श्वास घ्यायचा, मुलाधार नाभी हृदय कंठ तालू भ्रूमध्य आणि सहस्त्रारावर स्थित व्हायचं. सहस्त्रारावर स्थित झाल्यानंतर डोळे बंदच राहील, डोळे बंद राहील. शांततेने मी मंत्र पुष्पांजली म्हणेल, ती फक्त तुम्ही ऐकायची आणि ध्यान मुलाधारावर राहील. खोल ध्यान लावून दे. तर आता आपण करूया, मी एकदा तुम्हाला करून दाखवतो. मी सरळ, माझा पाठीचा कणा सरळ ठेवलेला आहे, श्वास छातीत भरलेला आहे. मी काय केलं, भरपूर श्वास घेतला आणि ओमच्या नादात माझं जे मन आहे मुलाधारावर केंद्रित केलं श्वास संपेपर्यंत. मग तो श्वास संपल्यानंतर पुन्हा श्वास घेतला, 2-3 सेकंद ओमचे स्पंदन मुलाधारावर ध्यान केंद्रित केलं, नंतर नाभीवर आलो. असं करत करत 6व्या ठिकाणी सहस्त्रारावर येईल. आणि इथे डोळे बंद करून शांत पडल्या राहील. मी मंत्र पुष्पांजली म्हणेल, ती तुम्ही फक्त ऐकायची. सुरुवात करूया. पोझिशन घेऊन घ्या सर्वांनी. सरळ पाठीचा कणा, डोळे बंद, श्वास. मुलाधार, ओमची स्पंदनं मुलाधारावर. श्वास. मुलाधार नाभी. आता नाभीवर ध्यान द्यायचं. ओमची स्पंदनं नाभीवर. श्वास. मुलाधार नाभी हृदयावर. आता हृदयावर लक्ष द्यायचं. श्वास. मुलाधार नाभी हृदय कंठ. आता कंठावर ध्यान द्यायचं. श्वास. मुलाधार नाभी हृदय कंठ तालू. तालूवर ध्यान द्या. श्वास. मुलाधार नाभी हृदय कंठ तालू पडजिवीच्या वरचस्था. श्वास. मुलाधार नाभी हृदय कंठ तालू भ्रूमध्य. दोन्ही भुयांच्या मधोमध तिथे द्या. श्वास. मुलाधार नाभी हृदय कंठ तालू भ्रूमध्य सहस्रार. सहस्रारावर ध्यान. यज्ञेन यज्ञमयजन्
देवा तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवा ॐ राजाधिराजाय प्रसीय साहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यम् महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुष अन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराणिति तदप्येष श्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसन्गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति 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 ॐ सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्ति
प्रातस्मरामि हृदये सत्स्फुरदात्मं तत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयम् यत् स्वप्नजागरसुषुप्तिमवेकनित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसङ्घार। हरि ओम तत्सत्। ओंकार षटचक्र भेदन ध्यान प्रक्रिया समाप्त। हळूच देहभानावर या.